ओके, सो आता आपण क्रॅमर्स रूल घेऊया. क्रॅमर्स रूलमध्ये बेसिकली काय आहे, आपल्याला इथे पण सेम एक्स आणि वायचे व्हॅल्यूज काढायचे असतात, पण काही फॉर्म्युलेज असतात. ठीक आहे. सो समजा आपल्याला काही स्टँडर्ड फॉर्म दिलेले आहेत. समजा दोन इक्वेशन आहेत, ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी आणि अजून एक ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. तर हे दोन इक्वेशन आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली कोएफिशियंट वेगवेगळे पाहिजे सर. याला नाव देतो A1 B1 C1, A2 B2 आणि इथे काय C2. तर आपल्याला dx आणि dy असे काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत जे आपल्याला लिहायचे असतात. ठीक आहे. सो आपण ते स्टँडर्ड फॉर्म्युला एकदा मी तुम्हाला सांगून देतो कसं काय असतात, एकदा बघा. डी म्हणजे काय सर, कॉन्स्टंटचं व्हॅल्यू सोडून घ्यायची आणि काय लिहायचं, A1 A2 B1 B2. सर dx म्हणजे काय, dx मध्ये थोडंसं ऑर्डर वेगळं ठेवायचं, B1 आणि B2. dy म्हणजे काय सर, dy मध्ये सर A1 A2 C1 C2. एकदा व्हॅल्यूज पुट केले की आता बघा अल्टिमेटली काय येईल सर, डिटर्मिनंट. म्हणजे जर मी तुम्हाला म्हटलं dx, आता x कसं काढणार सर आपण, x म्हणजे dx बाय d आणि y म्हणजे काय सर, dy बाय d. तर आता सर dx म्हणजे नेमकं काय, याच्या आधीचं जे आपण शिकलं काय सर, डिटर्मिनंट. म्हणजे जेव्हा तुम्ही C1 B2 मायनस B1 C2 कराल तर ते एक व्हॅल्यू कशाची होईल, dx ची. d म्हणजे काय सर, A1 B2 मायनस B1 A2. सर dy म्हणजे काय, A1 C2 मायनस C1 A2. तर हे व्हॅल्यूज काढायचे, म्हणजे डिटर्मिनंट काढायचे आणि तिथे पुट करून द्यायचे. सिम्पली एकदम सोपं आहे सर. आता बघा, ठीक आहे, आपण सॉल्व्ह करून घेऊ. एखादा क्वेश्चन घेऊ आपण, जसं हाय बघा, या क्वेश्चनला मी इकडे कॉपी करतो. सो बघा, तुम्हाला एक्झाम मध्ये सेम क्वेश्चन्स नाही पण सिमिलर टाइप ऑफ क्वेश्चन्स असे येतील. हा प्रश्न मी तुमच्याच पुस्तकातला, जी स्टेट बोर्डाची पुस्तक आहे तिथला सॉल्व एक्झाम्पल घेतलेला आहे. ठीक आहे. सो आपण पहिलं काय करून घेऊ, कम्पेअर करून घेऊ की व्हॅल्यूज काय. ठीक आहे सर. आता बघा इथे A1 x प्लस B1 y इज इक्वल टू C1 म्हणजेच सर 5x प्लस 3y इज इक्वल टू मायनस 11. तर A1 म्हणजे किती, 5, B1 म्हणजे किती, 3 आणि C1 म्हणजे किती, मायनस 11. ठीक आहे सर. आता बघा सिमिलरली दिस इज फॉर फर्स्ट. आता सेकंड साठी 2x प्लस 4y इज इक्वल टू मायनस 10. आता इथे पुन्हा मला सांगा हे काय होईल, A2 किती सर, 2. ही काय होईल, B2 किती सर, 4 आणि ह्याची व्हॅल्यू काय राहील, C2 म्हणजे किती सर, मायनस 10. आता आपल्याला सगळ्यांचे व्हॅल्यूज आलेले आहेत. आपण फक्त आता काय करणार, व्हॅल्यू पुटअप करणार. पहिली स्टेप हीच घ्यायची मुलांनो, मुलींना सुद्धा हेच सांगायचे मला. ठीक आहे. नाही असं नाराज व्हायचं नाही, सर फक्त मुलांना शिकवतात. सगळ्यांना, जे पण माझे विद्यार्थी आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, सगळ्यांनी बघा, पहिली स्टेप आहे की व्हॅल्यूज काढून ठेवून द्यायचे. एकदा व्हॅल्यूज बरोबर आले तर तुम्हाला पुढचं मिस्टेक्स एकदम रिड्यूस होऊन जातात. ठीक आहे. आता मग पुन्हा फॉर्म्युला. ठीक आहे. कोणता सर, डी म्हणजे काय फॉर्म्युला होता सर, सांगा सांगा सांगा. A1 A2 B1 B2. आता व्हॅल्यूज पुटअप करायचं. A1 किती आहे सर, 5, A2 किती आहे सर, 2, B1 3 आणि B2 किती, 4. आता याचा डिटर्मिनंट किती होईल, 5 4 जा 20 म्हणजे सर 20 मायनस 6, आन्सर आलं 14. तर डी ची व्हॅल्यू किती आली, 14. आता नाही तर काय असतं माहिती आहे का, dx आणि dy पण 14च्या रेंजमध्ये येतात किंवा 7चे मल्टिपल असतात. म्हणजे बेसिकली मला हे सांगायचं आहे की dx dy हे सगळे एका मल्टिपल मध्ये येतात. सो दॅट तुमचा आन्सर जो असेल तो परफेक्ट एक होल नंबर म्हणण्यापेक्षा नॅचरल नंबर पण असं की जनरली 2 3 4 असं कधी होणार नाही. -11/39 असं काही ऑड आन्सर येत नाही. जर येत असेल तर थोडंसं हिंट बघायचं की यार नाही काहीतरी चुकतंय आपलं. ठीक आहे. चला आता सर डी इथं काढलं आपण. आता मला जर सांगा सर तुम्ही की dx कसं काढायचं. dx कसं काढायचं सर, सांगा फॉर्म्युला. C1 C2 आणि काय सर, B1 B2. आता व्हॅल्यूज काय आहेत C1 C2 च्या, बघा बघा बघा. C1 C2 म्हणजे -11 -10. ओके सर, -11 -10. B1 B2 चे किती व्हॅल्यूज आहेत सर, 3 आणि 4. लिहा इथे 3 आणि 4. आता काय होईल सर, -44 मायनस -30 म्हणजे -44 प्लस 30
कोणीतरी येणार ग. आलं -14. सो मागेच मी सांगितलं होतं की तुम्हाला 14च्या रेंजमध्ये आन्सर आहे आणि आलं. ठीक आहे सर. आता बघा dy काढू आपण. ओके सर. सो चा काय फॉर्म्युला आहे सर? आता अजून सोपं आहे सर. कसं? b1 b2 आणि नाही b1 b2 म्हणजे y चे टर्म सोडून द्यायचे x1 x2 आणि c1 c2. ठीक आहे सर. आता बघा x1 x2 काय सर? x1 x2 नाही रे, a1 a2 सर. ठीक आहे. बघा असे चुकाव तुमच्याकडून पण होतील. a1 a2 किती? a1 a2 5 आणि 2. डन सर. 5 आणि 2. c1 c2 किती आहे सर? -11 आणि -10. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर -50 आणि हे किती होईल? आता डायरेक्ट लिहितो मी. मायनस मायनस प्लस होईल. म्हणजेच आन्सर किती येणार? -28. आलं का? बघा 14 आणि हे 28 म्हणजे ते रेंजमध्ये बरोबर असतात. ते एकमेकाचे मल्टिपल असतात. आता आपण काय काढणार? आता आपण काढणार x चे व्हॅल्यूज. म्हणजे काय सर? dx/d आणि y म्हणजे dy/d. आताच मला सांगा dx किती होतं? dx -14 होतं सर. आणि d किती होतं? 14 होतं सर. y किती होतं सर? -28 होतं dy आणि d किती होतं? 14. म्हणजेच x चे व्हॅल्यू -1 आणि y किती? y चे व्हॅल्यू -2. ठीक आहे. तर ना हे व्हॅल्यूज आले, बरोबर आले, चूक आले. पुन्हा त्या इक्वेशन मध्ये जा, पुट करून बघा. -1 -2 काय इक्वेशन होतं सर? इक्वेशन आहे इथे. प्रश्न कुठे लिहिलाय सर? इथे. ठीक आहे. आपण पुट करून बघू. क्रॉस चेक. आपण क्रॉस चेक असं बॉक्स मध्ये लिहू व्यवस्थित. 2 -1 4 -2. आता बघा -2 -8 आन्सर किती पाहिजे? -10 आणि आहे -10 म्हणजे LHS = RHS. म्हणजेच आपले आन्सर्स जे आलेले आहेत ते काय आहेत? एकदम बरोबर आहेत. ठीक आहे. समजलं का? सो अशा प्रकारे तुम्ही क्रॅमर्स रूलचा पण वापर करून सॉल्व्ह करू शकता. सो पहिलं आपण पाहिलं सायमल्टेनियस इक्वेशन. ज्याच्यामध्ये आपण एक होतं की सर जे कोएफिशियंट असतात ते वेगळे वेगळे असतात. मग त्यांना आपण इक्वल करतो, मायनस करतो, सबस्ट्रॅक्ट करतो, ऍड करतो. दुसरं होतं सेम राहायचे, फक्त उलट राहायचे. ठीक आहे. म्हणजे समजा 99x + 100y आणि मग 100x + 99y. तर आपण एकदा ऍड करायचो, एकदा मायनस करायचो. नंतर आपण काय पाहिलं सर? नंतर आपण पाहिलं क्रॅमर्स रूल का नाही. नंतर आपण पाहिलं ग्राफिकल मेथड्स. ग्राफिकल मेथडमध्ये 2 लाईन काढायचे, इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे आन्सर्स. तिसरं आपण आता पाहतोय डिटर्मिनंट, नंतर क्रॅमर्स रूल. असे 3 ते 4 मेथड आहेत जे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता सर कोणतेही मेथड वापरायची? जर दिलं असेल तर त्या मेथडने वापरा. जर नसेल दिलं तर तुम्ही क्रॅमर्स रूलने जाऊ शकता. थोडंसं लेंदी मेथड असतं. बेटर तुम्ही ग्राफिकलने पण जाऊ शकता. ठीक आहे. असं एक शॉर्ट मध्ये मी कव्हर करायचा प्रयत्न केले. आता बघा टाइमची थोडीशी मर्यादा आपण म्हणू शकतो किंवा एक छोट्या याच्यामध्ये तुम्हाला देण्यापुरता मी 1-2 एक्झाम्पल सांगितले. हा ना. सो इथून थोडंसं तुम्हाला हेल्प होईल की तुम्हाला समजायला की असं कसं एक आयडिया येऊन जाईल आणि आयडिया आली की सॉल्व्ह करायचं. आणि पुन्हा असं काही जर तुम्हाला असं वाटतंय की सर अजून आम्हाला त्रास थोडंसं चाललंय, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाका किंवा मग ऑफिशियल नंबर आहेच क्लासचा याच्यावर. तिथे फोन लावून तुमचे डिमांड्स असतील एकदा तुम्ही विचारून बघा, आम्ही पूर्ण करतो का बघा. ठीक आहे. ओके. सो थँक्यू सो मच. हे 3-4 मेथड्स होते जे आपण पाहिलं. आता तुमच्या टेक्स्टबुक नुसार जर तुम्ही पाहाल क्रॅमर्स रूल नंतर, ठीक आहे, हे बघा एक्सरसाइज आहे आणि मग नंतर काय सर? नंतर थोडेसे वेगळ्या टाईपचे आहेत ज्यांना आपण रिड्युसिबल मेथड म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये अल्टिमेटली आपण एक्स आणि वायच काढतो, पण ते जरा अतरंगी टाईपचे असतात. सो त्यांना पहिले शॉर्ट फॉर्म करायचे, सोप्या पद्धतीत करायच्या आणि मग ते आन्सर्स काढायचे. ठीक आहे. चला, तर ही आहे एक रिड्युसिबल मेथड जे आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघूया. आणि मग सगळ्यात डेंजर, ठीक आहे, म्हणजे आपण म्हणतो सगळ्या मुलांना भीती वाटणारे वर्ड प्रॉब्लेम्स. वर्ड प्रॉब्लेम्स एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करणार. काही घाबरू नका, फक्त बघत चला, काही लागलं तर सांगत चला. ठीक आहे. चला, थँक्यू. लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. ठीक आहे. ओके.